नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। या विधानसभा निवडणुकीने राज्यातील अनेक पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे। हे आव्हान जसे सध्या सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपुढे आहे, तसेच महाआघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या पुढे देखील आहे। उद्धव ठाकरेंसोबतच राज ठाकरेंनाही यापुढे आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने आणि कोणाच्या संगतीने की स्वतंत्रपणे करायची हे निश्चित करण्याचे आव्हान आहे। उद्धव ठाकरेंनी आपण पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या वाटेवर परतत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, परंतु त्यांना हिंदुत्वाची भूमिका मांडताना महाविकास आघाडीत आपले नेमके स्थान काय असेल याचाही विचार करावा लागेल। उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला काँग्रेसचे समर्थन मिळणे कठीणच आहे। महाविकास आघाडीतील समाजवादी पक्षाने तर आत्ताच या आघाडीपासून फारकत घेतली आहे। त्यामागे उद्धव ठाकरेंची उघड हिंदुत्वाची भूमिका हे कारण आहेच। उद्या उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला तर आपली स्वतंत्र राजकीय ताकद उभी करण्यासाठी या गटाला खूप मेहनत घ्यावी लागेल। एकीकडे भाजप आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अशा दुहेरी आव्हानांना तोंड देताना उद्धव ठाकरेंची कसोटीच लागेल। राज ठाकरे तर यावेळी कधी नव्हे अशा द्विधा मनस्थितीत सापडल्याचे दिसतंय। विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला मोठा पाठिंबा दिला होता, परंतु अनेक ठिकाणी भाजपच्या विरोधातही त्यांनी उमेदवार उभे केले होते। आपले 2-4 आमदार निवडून आले तर पक्षाची मान्यता आणि प्रतिष्ठा टिकून राहील हा त्यांचा आशावाद होता, परंतु तसे काहीच घडले नाही। आता यापुढे पुन्हा तशीच स्वतंत्रपणे वाटचाल करायची की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप सोबत आघाडी करत महायुतीत सामील व्हायचं, याचा निर्णय राज ठाकरेंना करावा लागेल। स्वतंत्रपणे लढून या पक्षाच्या हाती फारसे काही लागत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे। त्यामुळे भाजपचा आधार घेणे ही त्यांची आता कदाचित राजकीय मजबुरी असेल। एकूणच या निवडणुकीने ठाकरे बंधूंसमोर नवे आव्हान उभे केले आहे असं म्हणता येईल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।